सुरू। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आठमोडी गाव तालुका जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी हा आध्या कापूस वाणाचा या प्लॉट या ठिकाणी पाहत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी बंधूंनो बघा, थोडक्यात सांगतो, पहिलं गुणवैशिष्ट्य या आध्या कापूस वाणाचं जे आहे की सुगठित झाड आहे, म्हणजे जास्त पसरत नाही, अधिक फळफांद्या असलेलं झाड आहे। कमी जागेत सुद्धा आपण झाडाची संख्या वाढवू शकतो सामान्य लागवडीपेक्षा, म्हणजे प्रति एकर झाडाची संख्या वाढवून आपण आध्या कापूस वाणापासून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो। दुसरं गुणवैशिष्ट्य शेतकरी बंधूंनो आपण बघा, लवदार छोटी छोटी पाने आहेत। आज 130 दिवस उलटून गेलेले आहेत या प्लॉटला, तरी सुद्धा कापूस हा जो आहे, झाड जे आहे हिरवागार आहे, निरोगी आहे, म्हणजेच रस शोषक किडी सहनशील हा आध्या कापूस वाण आहे। फवारणीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत शेतकऱ्याची होते। तिसरं गुणवैशिष्ट्य शेतकरी बंधूंनो आपण पाहू शकता, संपूर्ण शेतामध्ये की लवकर परिपक्वता असणारा हा कापूस वाण आहे। आपण इकडेही बघू शकता की पहिला वेचा या आध्या कापूस वाणामध्ये झालेला आहे आणि शेतकरी बंधूंनी या ठिकाणी झाड संख्या वाढवली असल्यामुळं पहिल्याच वेचामध्ये 9 क्विंटल त्यांना वेचा हा आध्या कापूस वाणापासून आलेला आहे। वेचणीला सुद्धा कापूस एकदम सुलभ आहे, वजन चांगला आहे, लवकर परिपक्वता असल्यामुळे कुठेही गुलाबी बोंडअळीचा धोका नाही। कुठेही आपण बघू शकता अतिशय चांगल्या दर्जाचा कापूस हा आध्या कापूस वाणाचा आहे आणि वरचं बोंड सुद्धा आपण बघू शकता, अतिशय वेचायला एकदम सोपा आहे, कुठेही पाठीमागं कापूस राहत नाही। म्हणजे एकंदरीत शेतकऱ्याच्या दृष्टीनं हा आध्या कापूस वाण रस शोषक किड सहनशील, वेचणी सोपा, वजनदार आणि सुगठित झाड असल्यामुळं कोरडवाहूमध्ये झाडाची संख्या वाढवून आपण अपेक्षित उत्पन्नापेक्षा 25 ते 30% उत्पन्नामध्ये वाढ या आध्या कापूस वाणापासून मिळवू शकतो। तर माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भातील तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आवर्जून जिथे कुठे आपल्याला आध्या कापूस वाणाचा प्लॉट पाहता येईल तर आपण आवर्जून बघावा। न्यूजवडू सीड्स कंपनी जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत आपल्या गावागावामध्ये येऊन शेतकरी सभासद नोंदणीच्या माध्यमातून आध्या या कापूस वाणाची सभासद नोंदणी करणार आहे। तर अवश्य आपण आपल्या गावामध्ये या आध्या कापूस वाणाची असो, या नुजिवडूची इतर कापूस वाणा असो, नवनीत असेल, विजेता असेल, यांची सभासद नोंदणी करून आपलं बियाणं हे सुरक्षित करून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या वर्षी आपल्याला अवश्य हे कापूस वाण उपलब्ध होतील आपल्या जवळच्या विक्रेते बंधूकडं। तर शेतकरी बंधूंनो, शेवटचं या प्लॉटमध्ये जर आपण कधी निरीक्षण केलं तर अपेक्षित उत्पन्न हे 20 क्विंटलच्या पुढे या शेतकरी बंधूला येणार आहे आणि आपण या वाणाची लागवड करून आपण